शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण आता धुळ्यामध्ये आहोत आणि धुळ्यामध्ये आता आपण एक स्टॉलला भेट देतोय. सर आपल्याला माहिती सांगा. माती नमुना कसा काढावा याबद्दलचं हँड्स ऑन ट्रेनिंग ठेवलंय. जी विभागीय कार्यशाळा आहे त्यामध्ये आज आपण हा हँड्स ऑन ट्रेनिंग ठेवलं. तर त्यामध्ये कधी पण आपण जो माती नमुना घ्यायचा आहे तर तो ज्यावेळेस माती नमुना आपण काढायचा आहे तर त्यावेळेस पीक नांगरल्यानंतर न काढता पीक काढल्यानंतर माती नमुना काढायचा असतो. त्यामुळे आताची सध्या जो बेस्ट टाइम आहे आपला, कारण आपली पिकं काढून झालेली आहे आणि नांगरणी पण काही ठिकाणी बाकी आहे. तर यावेळेस मध्ये आपला माती नमुना काढायचा आहे. तो काढताना शेतात गेल्यानंतर काय करायचंय, पहिलं चारी बांधाची जी बाजू आहे किंवा जी सावली झाडाखालची बाजू आहे किंवा एखादी पाणथळ जमीन असेल, बारा असेल आपल्या पाण्याचं किंवा पाट असेल, तेवढं सोडून द्यायचंय आणि एक ठराविक 5 दात दोन्ही बाजूंनी चारही बाजूंनी प्लॉटचं आपल्याला अंतर सोडायचंय. आणि त्यानंतर मग काय करायचंय, पहिला पॉईंट निवडायचा आहे. त्यानंतर तो पॉईंट निवडल्यानंतर अशा प्रकारे झिगझॅग मध्ये 6 ते 8 एकरामध्ये 6 ते 8 ठिकाण आपल्याला निवडायचे. हे 6 ते 8 ठिकाणामध्ये आपल्याला काय करायचंय, हा प्लॉट निवडल्यानंतर याच्यात एकतर तुम्ही 30 बाय 30 बाय 30 सेंटीमीटरचा खड्डा करू शकता किंवा V आकाराचा खड्डा करायचा आहे. या खड्ड्यातली माती घ्यायची नाहीये, फक्त असा शेप तयार करायचा आहे. त्यानंतर लाकडाच्या खुटीने, लोखंडी खुटी वापरायची नाही, कारण त्याच्यामध्ये काय होतं, आयर्नचं कंटेंट जास्त दाखवतं. त्यामुळे लोखंडी खुटीने काय करायचं, आपल्याला अशा प्रकारे माती साळून जी माती निघेल ती माती किंवा V शेप मध्ये अशी माती आपल्याला साळायची आणि ती माती निघेल ती माती आपल्याला माती नमुन्यासाठी वापरायची. जवळपास आपल्याला 8 ठिकाणाहून गोळा केला तर 1 ते 2 घाण्याले किंवा 10 ते 12 किलो पर्यंत माती नमुना मिळेल. ही माती आपल्याला सगळीचे सगळी पाठवता येत नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, अशा प्रकारे 4 गोल करायचं पहिला मातीचा. त्यानंतर ही 4 पार्ट करायचे. 4 पार्ट केल्यावर त्यातले 2 समोरासमोरचे भाग आपल्याला काय करायचे, निवडायचे आणि हे जे 2 आहे हे काढून टाकायचे. म्हणजे ही माती घ्यायची नाही, फक्त हे 2 घ्यायचे. हे 2 घेतल्यानंतर जर माती अजूनही 2-4 घालेले असेल तर मग त्यावेळेस परत पुन्हा अशी प्रोसेस करायची. यातले 2 ठिकाणे घ्यायचे आणि मग अशा प्रकारे 500 ग्रॅम हा माती नमुना आपल्याला लॅबला पाठवायचा आहे. लॅबला पाठवताना त्याच्यावरती आपण नमुना कधी घेतला, त्यानंतर मागील पीक कोणतं होतं, पुढच्या वर्षी कोणतं पीक घेणार आहे हे आपल्याला माहिती त्याच्यावरती टाकायची. 500 ग्रॅम माती नमुना हा लॅबला पाठवायचा आहे. तो 10 ते 15 दिवसामध्ये चेक जर झाला तर चांगले दिसत. सर आता हा माती नमुना जो काढलेला आहे, आता याच्यामध्ये खडे थोडे नाही का, आता तो तिकडं चाललेलं आहे, तो माती नमुना आपण पहिली जर चालून घेतली तर चांगलंच. खडे जेवढे कमीत कमी असतील तेवढा रिझल्ट चांगला येतो. नाही मग माती नमुना चेकिंगला चालून पाठवायचा का असंच पाठवायचं? खडे असले तरी चल लॅबला गेलं तर चांगलाच, पण जर तो चाळणी करून पाठवला तर त्याचा रिझल्ट चांगला येतो. ओके. साधारण किती वजनाचा पाहिजे? 500 ग्रॅमचा माती नमुना लागतो आपल्याला. मित्रांनो 500 ग्रॅमचा माती नमुना आपण लॅबला पाठवू शकतो.